श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शिवपुराणामध्ये कालभैरवांचे वर्णन भगवान शंकरांचे अत्यंत भयंकर आणि भयानक रूप म्हणून केले आहे. यमराजही त्यांच्या भीतीने थरथर कापतात. यावरून त्यांची भीषणता लक्षात येते. शिवांचे हे एक रूप रुद्र आणि हे कालभैरवांचे समानार्थी मानले जाते. कालभैरव काळाच्या पलीकडे आहेत. ते काळ आणि अवकाशाचे अधिपती आहेत. हिंदू पंचांगानुसार भगवान कालभैरवांची जयंती कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते आणि त्यांच्या जन्मतिथीला त्यांची पूजा आणि उपाय केल्याने वेळ आणि मृत्यूही त्यांना घाबरतात. आज या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज शनिवारी आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. हा उपाय केल्याने कालभैरवांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता या उपायामुळे होऊ शकते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत करता येणार आहे. हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आजच्या तिथीला कालभैरवांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला होता. त्यामुळे घरामध्ये किंवा मंदिरामध्ये ज्याही सेवा उपासना करायच्या आहेत त्या संध्याकाळी 4च्या नंतर करायच्या आहेत. आणि हा जो उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे तो तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी, तसेच तुम्हाला जर काही शत्रुपीडा असेल, शत्रू तुमच्या प्रगतीवरती लक्ष ठेवून असतील आणि कोणत्याही नकारात्मक शक्तीच्या मदतीने तुमच्या कामामध्ये अडथळा आणत असतील तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायांनी तुमचे शत्रू तुम्ही दूर करू शकता आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवू शकता. बघा, त्याचबरोबर जर तुम्ही सतत आजाराने त्रस्त असाल आणि तुम्हाला आराम मिळवायचा असेल तरी देखील हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता या दिवशी तुम्ही केलेल्या उपायांमुळे तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होतात. आर्थिक अडचणी, समस्या संपूर्णपणे नष्ट होतात. तुमची प्रगती व्हायला लागते. तुमच्या घरातील मुलाबाळांविषयक ज्याही समस्या असतात त्या दूर होऊन कालभैरवांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात. आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय करण्याआधी घरामध्ये तसेच मंदिरामध्ये काही सेवा नक्की करा. मंदिरामध्ये जाऊन जर कालभैरवांचं दर्शन घेणं तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही मंदिरामध्ये जा. आज तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य तयार करायचा आहे. तर नैवेद्य दाखवत असताना बाजरीच्या भाकरीवरती तुम्हाला थोडंसं भरीत टाकायचं आहे, कांदा ठेवायचा आहे आणि एक लिंबाची फोड ठेवायची आहे. हा अतिशय साधा नैवेद्य तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यात असलेल्या महादेवांना अर्पण करायचा आहे. कारण आपण देव्हाऱ्यामध्ये कालभैरवांची मूर्ती किंवा फोटो ठेवत नाही. आणि जर शक्य असेल तर मंदिरामध्ये हा नैवेद्य तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. घर परिवाराच्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी भैरव मंदिरामध्ये मोहरीचे तेल, खवा, मिठाई, काळे वस्त्र, पाणी घातलेले नारळ, कापूर, लिंबू इत्यादी तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुमची रखडलेली अडलेली कामं पूर्ण करण्यासाठी भैरव मंदिरामध्ये जाऊन भगवान कालभैरवांना सिंदूर आणि चमेलीचे तेल तुम्ही अर्पण केले तर तुमची इच्छा यामुळे पूर्ण होऊ शकते. सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरवांना आजच्या दिवशी काळे वस्त्र, नारळ, खडीसाखर अर्पण करा. त्याचबरोबर तीळ, चमेली किंवा मोहरीच्या तेलाच्या दिव्याने आजच्या दिवशी तुम्ही आरती देखील करू शकता. बघा, कालभैरवांचं वाहन हे काळ्या रंगाचा कुत्रा मानला जातो. त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला गोड भाकरी किंवा गूळ आणि पोळी खाऊ घालायची आहे. आणि कावळ्यांना देखील तुम्ही अशाच प्रकारे खायला काहीतरी वस्तू देऊ शकता. जर त्यांनी ही पोळी किंवा भाकरी किंवा गूळ तुम्ही देताच खाल्ला तर तुमचं काम हे नक्कीच होतं. आणि जर त्यांनी त्या पोळीला किंवा त्या वस्तूला तोंड देखील लावलं नाही तर कालभैरवांची नाराजी तुमच्यावरती आहे. तुमच्या हातून काहीतरी कळत नकळतपणे चुका घडलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला आजपासून कालभैरवांच्या सेवे उपासनेला सुरुवात करायची आहे. कालभैरव जेवढे न्यायप्रिय, शिस्तप्रिय आहेत तेवढेच ते भक्तांच्या सेवेला, उपासनेला प्रसन्न होऊन त्यांना क्षमा देखील करतात. आपण माणसं म्हटलं की कुठं ना कुठं तरी चुकतोच. त्यामुळे आपल्या चुकांसाठी आपल्याला आजच्या दिवशी ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हा एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. हा दिव्याचा उपाय करायचा आहे.
तर दिवे लागणीच्या आधी आपल्याला नैवेद्य वगैरे तयार करून घ्यायचा. आपल्याला जर शक्य असेल तर मंदिरात जाऊन यायचं आहे. घरामध्ये आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण करायचं आहे. 11 आवर्तनच करायचे आहेत. आजचा दिवस खूप शुभ आहे. जर तुमच्या घरामध्ये कालभैरवाष्टकचं पठण केलं जात नसेल तर आजपासून तुम्ही सुरुवात करा. एकदा सेवा केली आणि परत त्या सेवेकडे बघितलंही नाही तर असं देखील चालत नाही. कोणत्याही सेवेची तुम्हाला शक्ती किंवा पॉवर वाढवायची असेल तर रोजच ही सेवा तुमच्या घरात व्हायला हवी. कोणताही दिवस, वार असू द्या, कालभैरवाष्टकचं पठण संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही नित्य करा. तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा. घरातील स्त्रियांची अडचण असेल तर घरातील कोणीही हा उपाय केला तरी चालतो, कारण हा वर्षातून एकदाच करता येणारा उपाय आहे. पुन्हा पुढे तुम्हाला पुढच्या वर्षीच ही संधी मिळणार आहे. फक्त तुमच्या घरातील मुलं जे असतील कॉलेजला जाणारी किंवा शाळेत जाणारी त्या मुलांकडून हा उपाय करून घेऊ नका. आता या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी कणिक घ्यायची आहे. या कणकेमध्ये मीठ घालायचं नाही, तर थोडीशी हळद तुम्ही घातली तरी चालेल आणि थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा तयार करायचा आणि याचा आपल्याला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे. कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये दिवाळीसाठी आणलेली चौमुखी पंती असेल किंवा मोठ्या आकाराची पंती असेल तर ती वापरली तरी चालते. स्क्रीनवरती तुम्हाला ती पंती दिसत आहे, त्या प्रकारची पंती तुमच्या घरामध्ये असेल तर ती घ्या. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचंच तेल घालायचं आहे. आता तेल घातल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 4 जोडवाती 4 दिशेला लावायच्या आहेत. कणकेचा दिवा किंवा मातीची पंती या दिव्यामध्ये तुम्हाला चारही दिशाला 4 अशा वाती घालायच्या आहेत आणि या दिव्याखाली आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे त्यासाठी जर तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल तर तुम्ही त्यासाठी जोड विड्याची पानं घेऊ शकता किंवा तुम्ही पंती वापरलेली असेल तर प्लेट वापरली तरी चालेल. त्या प्लेटवरती तुम्हाला अख्खे अखंड तांदूळ जे आहेत, ज्याला आपण अक्षदा म्हणतो, ते पसरून घ्यायचे आहेत. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा घेऊन आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला हा चौमुखी दिवा संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचं पूजन करायचं, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि या दिव्यामध्ये तुम्हाला न विसरता 2 काळे मिरे टाकायचे आहेत. आणि तिथे बसून तुम्हाला ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा किंवा ओम शंभू भैरवाय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करायचा आहे. तुमच्या घराच्या परिवाराच्या संरक्षणासाठी प्रार्थना करायची आहे. कळत नकळत चुकांमधून मुक्ती मिळावी, केलेल्या पापातून मुक्ती मिळावी यासाठी कालभैरवांकडे क्षमा याचना करायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता कणकेचा दिवा असेल किंवा मातीची पंती जीही तुम्ही या उपायासाठी वापरलेली आहे ती तुम्हाला परत वापरायची नाही. आता कणकेचा दिवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अंघोळ वगैरे झाली की हा दिवा तिथून उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली हा दिवा जो आहे तो ठेवून द्यायचा, जिथे किडे कीटक मुंग्या वगैरे हा दिवा जो आहे तो खाऊन घेतील. आणि जर तुम्ही मातीची पंती या उपायासाठी वापरलेली असेल तर ती तुम्हाला बाहेर नेऊन टाकून द्यायची आहे, डस्टबिनमध्ये टाकून द्या, जेणेकरून ती तुम्हाला परत या उपायासाठी वापरायची नाही. घरामध्ये असलेली नकारात्मकता, जेही दोष आहेत ते सर्व या दिव्याने शोषून घेतलेले असतात. परत हा दिवा तुम्ही कोणत्याही सेवेसाठी, उपासनेसाठी वापरायचा नाही. आजच्या दिवशी फार काही सेवा नाही केल्या तरी चालतील, पण कुत्र्याला एक पोळी तुम्हाला खाऊ घालायची आहे. याने देखील कालभैरव प्रसन्न होतात आणि हा एक दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. नक्की ह्या सेवा करा आणि कालभैरवांचे आशीर्वाद तुम्हाला या सेवेमुळे लाभतील. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.